6 फेब्रुवारीला आहे षटतिला एकादशी। या षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे 3 प्रकारे उपयोग करता येतात आणि ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते। त्याचबरोबर षटतिला एकादशीला कुठल्या मंत्राचा जप करावा, षटतिला एकादशीचं व्रत कसं करावं, काय आहे षटतिला एकादशीचं महत्त्व, हे सगळं जाणून घेणार आहोत। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशी मुख्य असल्या तरीही वर्षभरातल्या इतर एकादशींचं सुद्धा महत्त्व आहे। त्यानुसारच माघ शुक्ल एकादशीप्रमाणेच पौष कृष्ण एकादशीलाही षटतिला एकादशी असं नाव आहे। पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते। त्या थंडीपासून आपलं आरोग्य नीट राखलं जावं म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग केलेला आपल्याला दिसतो। तो व्रतांमध्येही केलेला बघायला मिळतो। त्याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षटतिला एकादशी। मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभला आहे। तो वेगळाच। निसर्ग चक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारं हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळेच आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरूर करावं। इतर एकादशींप्रमाणे या व्रताचा विधी आहे। व्रतकर्त्याने प्रातःकाळी उठून स्नान करावं, विष्णू पूजा करून नंतर ओम श्री कृष्णाय नमः या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा। दिवसभराचा उपवास करावा। तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावं, तिळाचं हवन करावं, तीळ घातलेलंच पाणी प्यावं, तीळ घातलेल्या पाण्याचे दान करावे, तीळ असलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य देवालाही दाखवावा। असा 6 तऱ्हेने तिळाचा उपयोग षटतिला एकादशीला करावा। पद्मपुराणात षटतिला एकादशीच्या व्रताची कथा सुद्धा आढळते। त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती। तिने भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना केली, भक्ती केली, तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली। तिने भगवान विष्णूंचा आर्जव करून त्याचं कारण विचारलं। तेव्हा विष्णू तिला म्हणाले, गत जन्मात तू केवळ उपासना केलीस, परंतु कधीही कोणाला दानधर्म केला नाहीस। एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारावर आला असता, तू त्यालाही काही न देता विनमुख पाठवलंस। तुझ्या पदरी दान धर्माचा पुण्यसंचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला। हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला तिळाचं दान कर। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे। त्याचं महत्त्व जाणून एकादशीला माझ्या आवडत्या तिथीला हे दान केलं असता तुला मोक्ष मिळेल आणि तुला वैकुंठ प्राप्त होईल। हाच नियम आपल्यालाही लागू होतो। म्हणूनच केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा, यथाशक्ती दानधर्म करा, जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तरही भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा लाभेल। पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते। त्या थंडीपासून आपलं आरोग्य नीट राखलं जावं म्हणून आपल्या पूर्वजांनी तिळाचं महत्त्व आणि उपयोग सांगितले। षटतिला एकादशीला जेव्हा आपण 6 प्रकारे तिळाचा उपयोग करतो तेव्हा आपल्याला आरोग्य प्राप्तीही होते। हा या एकादशीचा आणखीन एक लाभ। षटतिला एकादशी निमित्त हवन विधी केले जातात। या व्रताला तिलधी व्रत असंही म्हणतात। यानुसार षटतिला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांनी हवन केलं जातं। परंतु आत्ताच्या काळात शहरात गाईचं शेण मिळणं कठीण आहे, तसंच त्याच्या गोवऱ्या स्वतः करणं देखील कठीण आहे। त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेणाच्या गोवऱ्या आणून त्याच्याबरोबर तीळ घेऊन दोन्ही एकत्रित हवन करणं सोपं। अर्थात हवनही माफक प्रमाणात करणंच उचित होईल, अन्यथा शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो। थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला तसंच इतर अनेक आजार होत राहतात। हवनाच्या निमित्ताने गोवऱ्यांचा वापर केल्याने वातावरण शुद्ध होते, घरात प्रसन्नता वाढते। असा आध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता षटतिला एकादशीचं व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल असंच आहे। या एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा नक्की करावी। भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून त्यांना तुळस अर्पण करावी, गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करावा। एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पापांचा क्षय होऊन पुण्याचा संचय वाढतो। त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची एकादशी ही आवडती तिथी असल्यामुळे एकादशीचं व्रत केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपाही प्राप्त होते।
मित्रांनो, षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते आणि या एकादशीच्या दिवशी तिळदानाचं महत्त्व आहे. या एकादशीला जर तुम्ही तिळाचं दान केलं आणि अन्नदान केलं तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. तिळदानामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. आता वळूया त्या एका उपायाकडे जो केल्याने तुमचं अडकलेलं काम पूर्ण होणार आहे. मग ते काम कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू दे किंवा कोणत्याही गोष्टीशी संबंधित असू दे. ते काम म्हणजे तुम्हाला काय करायचंय, षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जायचंय आणि तिथे गेल्यानंतर नारळ आणि बदाम अर्पित करायचेत. यामुळे काय होतं तर तुमचं जे काही काम अडकलं असेल, खूप प्रयत्न करूनही होत नसेल, एखाद्या कामासाठी तुम्हाला खूप चक्रा माराव्या लागत आहेत, पण तो समोरचा माणूस आज उद्या परवा असंच म्हणतोय आणि काही केल्या ते काम होत नाहीये, तर अशी जी कामं असतात ती कामं पूर्ण होतात. त्याचबरोबर षटतिला एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळे फळं किंवा पिवळं धान्य श्रीहरी विष्णूंना अर्पित करून गरजू व्यक्तींनाही वाटा. त्यामुळे सुद्धा देवाची कृपा होते. त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा तुळशीला घाला. असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि घरावर जर कुठलं संकट आलेलं असेल, कर्ज असेल तर त्या सगळ्यातनं मुक्ती मिळते. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घाला आणि संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखालीही दिवा लावा. पिंपळाच्या झाडात श्रीहरी विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. धनलाभासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता. धनवृद्धीसाठी श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जाऊन खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. नैवेद्यात तुळस नक्की ठेवा. यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक सुद्धा नक्की करावा. असं केल्यानेही धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना काही पैसे त्या फोटो समोर ठेवा आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमची पर्स कधीही रिकामी राहत नाही असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, जर तुम्ही षटतिला एकादशीचं व्रत करणार असाल, त्या दिवशी उपवास करणार असाल तर या उपायांपैकी कुठलाही एक उपाय नक्कीच करा. आणि जरी तुम्ही उपवास करणार नसाल, व्रत करणार नसाल तरी सुद्धा या उपायांपैकी कुठलाही एक उपाय भक्तिभावाने करा. नक्कीच श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर होईल, यात काही शंकाच नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.